तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा. कोरोना, युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार. नेदरलँड दौऱ्यात मोदींकडून चिंता व्यक्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. इंधन बचतीसाठी फडणवीस रस्ते मार्गे मुंबईहून पुणे गाठणार. तर दुसरीकडे मोदींच्या आवाहनाला भाजप कार्यकर्त्यांकडून हरताळ. फडणवीसांच्या पुणे दौऱ्यादरम्यान भाजपचं बॅनरबाजीतून शक्ती प्रदर्शन. कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतील धुसफूस शिकेला. अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवर महाविद्यालयाची कारवाई. मनीषा मांढरेवर शिस्तभंगाची कारवाई. 7 महिन्यांनंतर मनीषा निवृत्त होणार होती. नीट पेपर फुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत. विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून 8 तास चौकशी. मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. पुण्याच्या नसरापूर प्रकरणात विशेष न्यायालयात आज सुनावणी. पुणे पोलिसांकडून 1100 पानांचं आरोपपत्र दाखल. 50हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले. मोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम आता जेलमध्ये. करमाळ्यातील फसवणूक प्रकरणात भोसलेला न्यायालयीन कोठडी. किडनी स्टोन बरा करण्याच्या नावाखाली 41,000चा गंडा. वाशिममध्ये पेट्रोल पंपावर हाणामारी. नंबर लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद. डिझेलच्या कॅननं एकमेकांना मारहाण केल्याचा प्रकार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पाकिस्तानात पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी स्वस्त. पेट्रोलचे दर प्रति लिटर 409 रुपये 78 पैशांवर. तर हायस्पीड डिझेल प्रति लिटर 409 रुपये 58 पैशांवर. 2 दिवसाआधी भारतात इंधन दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. राजधानीत सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ. दिल्लीत सीएनजीचे नवे दर आता 80 रुपये 9 पैसे प्रति किलोग्रामवर. 15 तारखेला सीएनजीच्या दरात 2 रुपयांची झाली होती वाढ. चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून नियंत्रण. 99.9% शुद्ध चांदीच्या आयातीवर बंदी. तात्काळ निर्णय लागू. केंद्राची घोषणा. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू सरकारची नवी योजना. 3रं अपत्य झाल्यास 30,000 तर 4थ्या अपत्यासाठी 40,000 रुपयांची आर्थिक मदत देणार. लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश. पुण्यात वडिलांचा मुलावर ऍसिड हल्ला. मुलगा खर्च भागवण्यासाठी पैसे देत नसल्याच्या रागात ऍसिड फेकलं. कोथरूड परिसरातील केळेवाडी भागातील घटना. ससून रुग्णालयात तुषार कदमवर उपचार सुरू. मुंबईत म्हाडाच्या 2640 घरांसाठी 77,840 अर्ज. ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 28 तारखेपर्यंत मुदतवाढ. 16 जूनला स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. कोकणात 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. रत्नागिरी सिंधुदुर्गला येलो अलर्ट जारी. ठाण्यासह रायगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता. यंदा पावसाळ्यात समुद्रात सर्वात मोठी भरती. 4.89 मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज. दरम्यान 1 जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी. मत्स्य विभागाचा निर्णय. 31 जुलैपर्यंत मासेमारीवर निर्बंध. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.